गडचिरोली सीमेवरती चकमक झाली आणि ज्यामध्ये 29 नक्षलवाद्यांना फोर्सनं यमसदनी धाडलंय। या घटनेमुळे लगतच्या भागातील गावामध्ये मतदान केंद्रावरती निवडणूक कर्मचारी, यंत्रणा आणि साहित्य पाठवण्यात अडथळा निर्माण झाला होता। मात्र पोलीस फोर्स आणि मिलिटरीमुळे तसंच निवडणूक कर्मचाऱ्यांच्या आत्मविश्वासामुळे नक्षलग्रस्त आणि अतिसंवेदनशील भागात मतदान कर्मचारी आणि यंत्रणा पाठवण्यात आली आहे। फोर्स है तो कोई टेन्शन नाही असं म्हणत निवडणूक कर्मचारी मिलिटरीच्या हेलिकॉप्टरनं विविध गावांमध्ये रवाना झालेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे तिथून आपल्या सोबत जोडले गेलेत। अजित, हा सगळा संवेदनशील भाग आहे आणि तिथे या सगळ्या वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया राबवायची म्हणजे एक प्रकारे टेन्शनच असतं, काय तिथली तयारी आहे? नक्कीच, पण फोर्स आहे तो टेन्शन नाही असा विश्वास या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आहे। संपूर्ण साहित्य आपण जर पाहिलं तर इथे साहित्य आहे, व्हीव्हीपॅट मशीन असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असेल, त्यांची यंत्रणा संपूर्ण आहे। संपूर्ण मतदानाचं साहित्य जे आहे ते एका पोलिंग बूथवर जे साहित्य पाहिजे ते साहित्य इथून घेऊन जात आहेत। रस्त्यानं जाणं रिस्की आहे कारण का याआधी अनेक घटना घडलेल्या आहेत। यामुळे लोकशाहीचा पर्व, लोकशाहीचा उत्सव जो आहे तो विनाअडथळा पार व्हावा याकरता मिलिटरीने म्हणजेच केंद्र सरकारने आणि पोलीस फोर्सने मिळून एक वेगळी पहल केलेली आहे। चॉपरच्या माध्यमातून ही सगळी यंत्रणा, कर्मचारी यांना जे आहे ते अतिदुर्गम भागामध्ये अगदी काही मिनिटात जे आहे ते पोहोचलं जातं, त्यामुळे त्यांची देखील सुरक्षा होते। आणि